ही हजारातली पहिली मुलगी आहे जी आमच्या मदतीने परत ऐकू शकणार आहे. गेल्या 4 वर्षांपासून तिने आईचा आवाज ऐकला नाहीये. तुला ऐकू येतंय का? आय लव्ह यू बेटा. मग पुढचा नंबर होता केलीचा, काय? सुडी आणि हे सगळे आपल्या प्रियजनांचा आवाज पुन्हा एकदा ऐकू शकतात. पण हे त्या 1000 लोकांपैकी काही जण आहेत जे आमच्या मदतीने पुन्हा एकदा ऐकू शकणार आहेत. आमच्याकडे 3 मिलियनहून अधिक किमतीची कटिंग एज टेक्नॉलॉजी आहे जी जुन्या ऐकण्याच्या यंत्रांपेक्षा वेगळी आहे. ही टेक्नॉलॉजी लोकांच्या ऐकण्याच्या विशिष्ट गरजा ओळखून अजिबात नुकसान न करता त्यांना पुन्हा एकदा ऐकण्यात मदत करते. आता माझा आवाज येतोय? हो. अगं आई गं, त्यांना आता ऐकू येतंय. मला रडू येतंय. 10वी व्यक्ती होती आयशा. मी तुमचा प्रत्येक व्हिडिओ बघते. तुमचं नाव आहे? लवकर सांग. नाही, म्हणजे तू आम्हाला बघत सांग, नाही. आठवतं चला नाही. इथून पॅकअप अरे, करूया. मी सांगतेय. चल मग टेस्ट कर. मम्मी, तिला तुझा आवाज ऐकू येत नाहीये पण आता ऐकू येईल. 3, 2, 1. तिने आईचा आवाज ऐकू शकते. मी डाव्या कानाने स्वतःचा आवाज ऐकू शकतोय. कसं वाटतंय? हे नाचतायत. अरे बापरे, खरंच कमाल झाली. ऐकू येतंय ना? ऐकू येतंय. आतापर्यंत आम्ही 40 लोकांची मदत केली होती पण यासोबतच आम्हाला त्यांना एक सरप्राईज सुद्धा द्यायचं होतं. हे आहेत $10,000 तुमच्यासाठी. हे तुमचे आहेत. तुमचा दिवस अजून छान व्हावा म्हणून आम्ही तुम्हाला $10,000 सुद्धा देत आहोत. तुम्ही खरेचे पैसे आम्हाला हो देताय? पण बेशुद्ध पडू नका. चांगलं काय, ऐकू येणं की $10,000? ऐकू येणं, कारण मला हिचा आवाज ऐकू येतोय. तू माझं चॅनल बघतेस का? तुम्ही आपापले डोळे बंद करा आणि तू माझ्यासोबत येशील का 1 मिनिट? तू त्यांना सांगशील का की ते $10,000 जिंकले आहेत? ठीक आहे, आता डोळे उघडा. तुम्ही $10,000 जिंकलाय. Oh my gosh. मनापासून तुझ्या आभार. अरे हे काय, सगळे माझे आभार का मानतायत? कॅमेराकडे बघून म्हण सबस्क्राईब करा. सबस्क्राईब. खूप छान. आयव्ही पुढे जाऊन मोठी युट्यूबर बनेल. आम्ही तुम्हालाही $10,000 दिले तर हे घ्या. हिअरिंग एड्स दिले हेच खूप होतं. हे तर कमाल आहे. तुमची एवढी मदत केल्यानंतर मला तुम्हाला $10,000 द्यावेसे वाटतायत. मी श्रीमंत आहे. या पैशांनी तू काय घेणार आहे? जेली. तुम्ही म्हणालात की तुमची 12 नातवंड आहेत. मग हे तुमच्यासाठी $12,000. खरंच की काय? आता तुम्ही $1,000 एका नातूला देऊ शकता. माहितीये हा जोक बेकार होता. हे घ्या. एवढ्या पैशांचं काय करू काही रे? खरेदी करायचं नाहीये. माझी बरीच स्वप्न अपूर्ण आहेत. मग आता तुम्ही घेऊ शकता. मगाशी तुम्ही बोलला होतात की तुम्हाला जेट स्कीइंग आवडतं. असं काय आहे जे तुम्हाला विकत घ्यायचं पण तुम्ही घेऊ शकत नाही आहात? ह्यांच्यासाठी जेट स्की घ्यायची आहे. तू कोण आहेस? मिस्टर बीस्ट. हेच तर शोचं नाव आहे. तू खरं बोलतोयस? तर तुमच्या लक्षात आलं की मी कोण आहे? हो, मला माहित नव्हतं. हो, मीच तुमची ऐकायला मदत केली आहे. आता तुम्हाला माझी ओळख पटली आहे तर मी तुम्हाला एक सरप्राईज देऊ शकतो का? अच्छा. ओके, मी तुम्हा दोघांनाही ब्रँड न्यू जेट स्की देतोय. कसं वाटलं? मी हिचे दागिने विकून हे घेणार होतो. खरंच का? हे तुमच्यासाठी आहे. तुझे खूप खूप आभार. आम्ही इतर लोकांची मदत करत होतो तोवर मी नोलनला आमच्या सगळ्यात छोट्या पेशंटसाठी एक सरप्राईज आणायला पाठवलं. तुझ्यासाठी कस्टम पिंक रंगाच्या हिअरिंग एड्स आहेत. किती छान आहे. चल आपण तुझ्यासाठी अजून काही टॉयज आणायला जाऊया. आपण तुझ्यासाठी टॉय शॉप मध्ये जातोय आणि पैसे जिबी देणार मी आहे. सगळे पैसे खर्च करेन. हे घ्यायचंय. हे पण. अरे हे काय, हे घ्यायचंय का? आणखी घेणार आहे. हे पण. हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात चांगला दिवस होता. थँक्यू मिस्टर बीस्ट. ही मी ऐकलेली सर्वात चांगली गोष्ट आहे. एकदम मस्त आहे ना? खरंच खूप छान आहे. तुम्हाला ऐकू येतंय? हो, मला व्यवस्थित ऐकू येते. मला ऐकू येऊ लागलंय. तिथे जाऊन याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा. कॉल्टन सगळ्यात बेस्ट क्वार्टरबॅक कोण आहे? पेटन मॅनेज. म्हणजे त्याला ऐकू येतंय. सगळं व्यवस्थित झालं की नाही हे टेस्ट करण्यासाठी आम्ही पुढच्या बास्केटबॉल चॅम्पियनशिपची तिकीट्स आणली आहेत. तू आणि तुझी फॅमिली नक्की जा. आता तुझ्या हेअरिंगला टेस्ट करण्यासाठी टेलर स्विफ्टच्या कॉन्सर्टला जा आणि नव्याने ऐकण्याचा अनुभव घे. हॅलो मित्रांनो, तुमचं ह्युस्टन मध्ये स्वागत आहे. जिमीने आम्हाला खूप चांगल्या सीट्स दिल्या आहेत. इथून सगळं नीट दिसतंय. आम्ही फक्त US मध्ये लोकांचीच मदत करणार नव्हतो म्हणून मग आम्ही गेलो मेक्सिकोमध्ये 200 कर्णबधिर लोकांची मदत करायला. चला. लिओबार्डो आणि सॅल्मा यांना कायम त्यांच्या मुलीचा आवाज ऐकायची इच्छा होती पण ते हिअरिंग टेक्नॉलॉजी विकत घेऊ शकत नव्हते. पण आज सगळंच बदलणार आहे. हे मगापासून आम्हाला साइन लँग्वेजने सांगतायत की हे हिच्या तोंडून मम्मा पप्पा ऐकण्यासाठी आतुर झाले. त्या मशीन्स लावतायत. झालं. ओके, 3, 2, 1. बाबा. बाबा. ऐकू येतंय? तुम्हाला ऐकू येतंय? वाह,
आमच्यासाठी हे सगळं केल्याबद्दल थँक्यू. आता तुम्ही सगळं ऐकू शकता. कसं वाटतंय? ओ, यांना गेली 67 वर्ष नीट ऐकू येत नाही. 3, 2, 1. आता ऐकू येत आहे? छान. खरंच? मला स्पष्ट ऐकू येत आहे. काही फरक जाणवतोय खूपच का? जास्त. आणि मग आम्ही गेलो ग्वाटेमालाला, ब्राझीलमध्ये, आणि मग आम्ही मदत केली साऊथ आफ्रिका, मलावी आणि इंडोनेशियामधल्या बऱ्याच लोकांची. मी हा व्हिडिओ बनवताना हे शिकलो की फक्त व्हिडिओ बनवून लोकांची कनेक्ट नाही होता येत. साइन लँग्वेज लोकांना कनेक्ट करते, त्यांना ऐकू येत असलं किंवा नसलं तरीही. पण साइन लँग्वेज शिकण्याची ठिकाणं खूपच मर्यादित आहेत. म्हणून आम्ही डोनेट करणार आहोत $1,00,000 जगभरातल्या अशा संस्थांना जे मूकबधिर लोकांना साइन लँग्वेज शिकवतात. आणि आता अजून एका व्यक्तीला मदत करायचं बाकी आहे. सबस्क्राईब सबस्क्राईब करा.